नमस्कार. मी आज तुम्हाला दाखवणार आहे युरोपमधलं वृंदावन. जर मी तुम्हाला सांगितलं युरोपमध्ये वृंदावन आहे तर तुम्ही नक्कीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. मी तुम्हाला आज दाखवणार आहे राधा देश म्हणजे बेल्जियममधलं लिटिल वृंदावन. ह्याचा इतिहास असा आहे की 1980मध्ये हे एक कॅसल होतं आणि त्याचं मंदिरामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. इकडच्या डच लोकांनी हे कॅसल विकत घेऊन तिथे मूर्ती प्रतिष्ठापना केली आणि तिथे इस्कॉन सेंटरची सुरुवात झालेली आहे. राधा देश हे ब्रसेल्सपासून 1.5 ते 2 तासाच्या अंतरावर आहे. राधा देशला पोहोचण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तुमची स्वतःची कार किंवा प्रायव्हेट कॅब. जर तुम्हाला इकडे पब्लिक ट्रान्सपोर्टने पोहोचायचं असेल तर तुम्हाला ट्रेन हा ऑप्शन बेस्ट आहे आणि ट्रेन स्टेशनपासून राधा देशची कॅब सर्व्हिस पण आहे पिकअपसाठी, पण त्यासाठी तुम्हाला प्रायर बुकिंग गरजेचं आहे. त्याचे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये देते. हे मंदिर आहे ते खूप सुंदर आहे. मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर विष्णूची एक खूप सुंदर मूर्ती आहे आणि विष्णू अवतारामधले खूप फोटोज आणि मूर्ती आहेत. मेन गर्भगृहामधल्या मूर्ती आहेत ते इस्कॉन टेम्पलमध्ये जशा असतात अगदी सेम तशाच आहेत आणि ते सगळं खूप सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे. ते पाहून तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल. आमचं दर्शन एकदम छान झालं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मंदिराच्या जस्ट राईट साईडला किड्स प्ले एरिया आहे. आम्ही गेलो तेव्हा लकीली बाउन्सी कॅसलही होतं तिथे आणि डेफिनेटली इट्स अ किड फ्रेंडली प्लेस. इट्स नॉट अबाउट द प्ले एरिया बट तुम्ही इथे आणून तुमच्या लहान मुलांना भारतीय संस्कृती काय आहे, आपलं इंडियन कल्चर काय आहे, मंदिरामध्ये पूजा वगैरे कशी होते हेही दाखवू शकता. आणि इथे सुवेनर शॉप आहे जिथे की तुम्ही महाभारत रामायणाशी रिलेटेड इंग्लिश बुक्स विकत घेऊ शकता. आम्ही गेलेलो तेव्हा तिथे रथयात्राही निघाली होती आणि मी माझ्या मुलाला घेऊन त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. ते तुम्ही पाहू शकता. शेवटी इथे एक इंडियन डान्स प्रोग्रामही होता, तोही आम्ही अटेंड केला. तुम्ही जर बेल्जियममध्ये राहत असाल किंवा युरोपमध्ये राहत असाल तर राधा देशला नक्की विजिट करा. जय श्री कृष्णा.